तर नमस्कार मित्रांनो, तुमचा सगळ्यांचा सकाळी सकाळी स्वागत. आणि आज बघा गुढीपाडवा, तर तुमका सगळ्यांका गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता मी इकडे चाफ्या झाडाला सकाळी सकाळी पहिली फुला काढू गेलोय होय. आणि तुमका मी दाखवते कोकणात कशा प्रकारे गुढीपाडवो मराठी माणसाचा सण साजरा होता. चला आता बघूया. आता इकडे हर्षो पण इलो फुला काढूसाठी. तर ह्यो बघा फुला काढता चापवा बऱ्यापैकी धरलो हा. गडकत नाही चांगला म्हणजे गडका चांगला नाही हा. आहे. आणि सकाळी सकाळी इकडे बघा तुळशीची पूजा चालू आहे. तर आता हे लवकरच घोडी उभी करतील, यांची तयारी फास्ट आहे. आणि आता आम्ही हिला फुला काढूसाठी आमका भरपूर वेळ लागत. हर्षाचा गडका काय सरळ नाही हा, त्यामुळे बऱ्यापैकी टाइम लागणार हा. आता बांधता तो गडका. हा बघा पेचला कोंबडू पण होय म्हणता. बांध बाबा कसा होता, लवकर बांध. अरे पेटला तर मी काय करू. इथेच राहणार हा. उतरत घाल. बघू शकता. त्याचा गडका पेचला. आता ह्यो इलो फुला काढू गडका घेऊन. तर गडका पेचला, बघूया बांधता परत हा. एका काय गडका बांधू जमत नाही हा. आता कसा व्हायचा त्याची काठी घेऊन ये. म्हणजे ऐतीच माझ चल ऐता नाही येणार हा. तुमका कोणा हवेस घेऊन जावा. काही नाही. फुकट पैसे बिशे काय देऊची काय गरज नाही. फुकट सगळा फुकट. आमच्याकडे सगळा बऱ्यापैकी सगळा फुकट भेटता. आंबे हवे तर आंबे फुकट, काजी हवी तर काजी फुकट, पण है ना येऊन घेऊन जायचं पडत. काजी सांगतो काजी फुकट. आणि आता आमच्या आवाजान ही मोठी गँग गेली या. हे बघा 300 बनिलो 300 चाललो घोडी बघू सर्व नंबर लावता वाटता सकाळी पहिलो हा. तर आमंत्रण करू पण 300 होतो घर प्रवेशाचा. 300 भारी येत असो. आता फुला पाडक सुरुवात झाली या. पण ती फुला पाडता फत्र्यावर आहे, ती भेटणार कशी. दे रे ना. राजा आपण दिला सगळी. कधी पाडशी. आणि आता बघा थोड्याच वेळा तिकडे सगळे घोडी उभे दिसतील. थोड्याच वेळात, जास्त वेळ नाही लागणार. तुमका दाखवते मी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी परत घराकडे येईल पिशवी नेण्यासाठी. आता बघा हे नंतर घोड्याची काठी तयार केला नाही हे बघा घेऊन येले. आणि आम्ही अजून फुलाच काढता भाऊ. आता ही आमची 2 गडकी बाद गेली म्हणून आम्ही हल्ला तिसरा गडका. त्या मरणाचा मोठा हर्षक्का हलत नाही हा, जड झाला. बघा केवढा मोठा हा. माणसाखाली वाढत चालली होत. ही दोघली गडकी चांगली होती पण ती पेचून टाकला. काय झाला बरंच राहिला. चला बघा आता इकडे बऱ्यापैकी फुला गोळवला भाऊ ही माका. आणि आता हे खालचे वाडचे येईल इकडे रानव हा. तर खास गुढीपाड्यासाठी मुंबईवर इकडे येले होत आणि फुला गोळवत. किती भेटली. थोडीच बार भेटली. 2 माळे होतील साधारण. आणि देवळात जाऊ बरं, देवळात किती तरी भेटतात. हो बाद झाले यावर्षी काढ. तर यांका अजून फुलं हवी होत. आता इकडे परत गर्दी झाली आणि मी आता घराकडे जाते. नंतर मला दुपारपर्यंत हवी जायचं लागत. चला चला हो. चला बाय बाय. हा चला बाय बाय. हे थोडीशीच होत. आत्ता एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर एवढी फुलं माझ्या हातात दिली आणि बाकी सगळ्या भरपूर जणांनी मिळाली फुलं. आणि आता मी इले घराकडे आणि आता चाललंय पुढच्या कामाला सुरुवात करतोय. आणि आता मी इकडे येलोय तर हे बघा तयारी आहे बऱ्यापैकी झाली. आम्ही फुलं आता आणलोय आणि इकडे बघा माळी बघू सुरुवात केला ना.
भरपूर फुलं आणला खायना आणलं इथे जाते खायच्या हरियाणा जावे आपल्या घोडा आहे परसवा घोड्याच्या बरोबर मस्त होत फुला मोठी आम्ही आणला आहे ना. तर असे हे माळे ओवचे लागतात वर एक आणि खाली एक. तर ती खायची खालची आणि आंब्याचं टाळ वगैरे सगळं लागता. ते मागा एवढा काय माहिती नाही हा, नाही तर मी तुमका सगळी माहिती दिलं असतंय. आता हे माळी होऊया आणि आता आमची हे घोडी उभी करूच्या. तर आता पप्पा सारवता. आता हे उभी करणार आम्ही. काटे वगैरे आणलेले या खळ्यात उभी करू शकत नाही, खळ्यात पत्रे होत आणि घोडी मोठी असता, त्यामुळे आम्ही बाहेरच उभी करतो. आमच्याकडे सगळ्यांचे घोडी मोठेच असतात, एकापेक्षा एक. हेना मोठी आणणार त्याच्यापेक्षा दुसरं मोठी आणणार असं असतं. तर आता बऱ्यापैकी घोडी उभे होतील. आज तुमका दाखवते मी कोणाची मोठी आहे, तुमका कळत मग. आता दुसरी माळ होता, एक माळ झाली आहे. तर आता मी चाललोय घराकडे, नंतर तुम्हाला दाखवतोय घोडी कशी माळे बांधतात ते. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता इकडे बघा, इकडे रांगोळी काढायचं काम चालू आहे. आता मध्ये पाट ठेवणार, नंतर घोडी उभी करणार. तर सकाळी सगळं अंगण सारवून शेणान आता त्यात रांगोळी काढतो. ही रांगोळी तुमका कशी वाटली ती पण तुम्ही कमेंट करून सांगा. साधीचा एवढे काय भारी रांगोळी नाही आहेत. तरी पण भारी वाटता. तर आता मी हल्लंय आंब्याचं टाळो. तर बघा, खायच्या पण शुभ कार्याक आंब्याचं टाळो लागता. त्याचं काय महत्त्व आहे त्या तुम्ही सांगा, तुमका माहिती असत तर. चला आता माळी वाहूची आहेत. आता आपण तांब्या डिझाईन काढूया. तर ही बघा तांब्याची डिझाईन. तांबी आता काठी एक वरती बांधणार. चला एक काठी तर इली आणि आता घोडीची तयारी चालू आहे. तर हे विजय आडिवरेकर आणि प्रकाश आडिवरेकर हे मिळून यांच्या घर. आता हे तिकडे घोडी उभी करतील, तयारी चालू आहे. शाल बांधलं की काय? शाल आहे की काय? कापड आणि हे रांगोळी पण तयार झाली, काढून झाली आहे. आता घोडी उभी करताना तुम्हाला दाखवतोय. आणि आता इकडे बघा हेमंत आडिवरेकर यांच्याकडे मी आलतोय. तर यांची पण तयारी तशीच चालू आहे. काटे वगैरे आणला नाही हा. अरे एवढं मोठं शेंडू तवाच ठेवताना कसं ठेवतो आता याच्यावर किती जण हा बसता थांबा आधी बतूर घेऊ. तांबे बाहेर काढा ती. वर बसवा. आता तांबे लाव. तुम्ही लावा एक तांबी दाखवताय. बांध. या बांधू का या उलटा कसा घेतो सांग. नाडियो मग बांध नाडियो मग नाही तांबियाकच घेऊची होती. तांबिया कसं घ्यायची मग
तांबिया कसं शिजवतो मग बघते काय चालू असं हा बांधायचे एक गाठ. घट बांधले इकडे उडून घे काय चांगली हा इकडे बांधायचा खाली बांधू करू भोसकर हा नाही वर वसत कसं तर इकडे बांधू नको कपडे जरा शेसन तर बघा आता घोडी तर उभी होता या. हा येतोय येतोय जरा वर करा मागे जावा एकान पाठी जावा तिकडं जाऊन दे वर. अशी घोडी उभी केली जाता. हा जाऊन दे वर. अरे काठी काय. तर बघा अशा प्रकारे ही घोडी उभी जर झाली हा अशी आता वाडीत बऱ्यापैकी आता घोडी आम्ही उभी करणार. बघ कशी मस्त एकीकडची हलता. आता इकडे परत मी वर इलोय यांची तयारी उची होती आणि आता इकडे बाबलो इलो उभी झाली लवकर नंबर लावला आणि इलो इकडे. चला त्याचा उचला उचला जाऊ दे हलकी हलकी या. होऊन दे वर जाऊन दे उचा भरपूर उचा हलता. हा ही पण गेली भरपूर वरतच बघा नजर पण पोचत नाही भरपूर उंच. आणि आता ह्यो इलो बाबलो अट्टंबार लावसाठी बघा. आता मी इकडे येईल पुढं तर हाय पण घोडी उभी झाली मस्त एक माळ हलता नाही बरोबर. तिकडे पण गडबड उभं करता तात्या काय ऐकत. चला आणि आता मी इकडे येलोय साळव्याकडे तर आता ह्यांची आपण घोडी बघूया. तर यांची आता उभी करूची हा करतोच सूर्यकांत साळवी यांच्या घराकडे येलोय. तर बघा खळा वगैरे मस्त सारवला नाही आणि मांडव पण मस्त आता घोडी पण कशी ती बघूया. तर सुरेंद्राने तयारी केला ना घोडी उभी करणार. रांगोळी पण बऱ्यापैकी काढला नाही घोडी सजवतच झाला झाला झाला. चला आता ही यांची छोटीशी अशी मस्तपैकी अशी घोडी तर बघा हे मी आता इकडे उभी केला नाही घराच्या समोर आणि आता ह्यो पार वाजवता चाललो तिकडे आणि आता मी चाललोय पुढच्या घराकडे. आता मी इकडे येलोय केशव साळवी यांच्या घराकडे. तर आता ह्यांची बघूया घोडी कितपत तयारी झाली तर इकडे बघा तयारी झाली बहुतेक घोडी उभी केला नाही ही बघा. तांबियो गया तांबियो गया दिसत नाही हाय हाय तांबियो हाय. तर ही पण त्यांची मस्त छोटीशी अशी घोडी गेला नाही उभी पहिली कशी कोणाची एवढी पत्र्याची घरा नव्हती तर आमचा पत्र्याचा खळा असला तरी आम्ही बाहेर उभी करतो मोठी. आता हे पत्र्याची खळी असल्यामुळे छोटीशी ही घोडी उभी करतो. तर आता हे बघा हे या घराचे मालकच तर बऱ्यापैकी तयारी केला नाही चला आता पण जाऊया पुढच्या घराकडे. आणि आता मी इकडे गेलोय हरियाणाच्या घराकडे.
बावलं म्हणता आमच्याकडे पण चल तवसर वांदे होती. चला काय तयारी काय झाली या बाई काय गेलेली आहोत आणि तिकडे रम्यानं पण बऱ्यापैकी तयारी केला ना. आता मी चाललोय हा रम्यानाच्या घराकडे. हे नवीन घर बांधला आणि आता नवीन घरात नवीन अशी होडी मस्तपैकी सजवला नाही हा. वरती बघा सूर्य पण जबरदस्त हा, त्यामुळे वरचा काय दिसत नाही हा. रांगोळी वगैरे बऱ्यापैकी काढला नाही हा. आणि घोडी पण उभी झाली. चला इकडे इलाव दीपक हरे यांच्याकडे हय पण काठी वगैरे झाली. बाकी सगळं काम चालू आहे. पण माका सम्यान कालपासून सांगला ना आमची घोडी उभी करू की तर मी तिकडे जातोय नाहीतर माका बडबडत. चला जातोय मी तिकडे. आता मी इकडे पाटणकरांच्या घराकडे. आता बघा सगळ्यांनी सुरुवात केला नाही हा. जवळजवळ घोडी सगळ्यांची आता उभी होतील लवकरच. हय पण बऱ्यापैकी तयारी झाली हा. काठी वगैरे दिसता आणि रांगोळी पण झाली आहे. आणि आता तयारी होता तोच मी जातोय. आता मी इकडे शंभू पाटणकर यांच्या घराकडे. तर यांची आता घोडी उभी करूची हा. आणि आता हाय पण बऱ्यापैकी तयारी होता. तर एवढं साडी नेसवत होतो घोडी एक. बघूया कशा प्रकारे साडी नेसवतो. आणि पाट तर भरपूर मोठं हा हा तुझ्याकडे पण होते हा. तर हे म्हणतं आमच्याकडे पण चल. पाट तर जवळ तसा चला चला पटापट. आणि आता साडी नेसवत होतात. आम्ही काय झालो जाते जायचं हा ठीक आहे. आता बांध आता तांबे बांधूया. आणि आता माळ बांधूच्या बाकी आहेत. आणि घोडी तर बघा तर भरपूर मोठी आहे. वजनशीर हा. बघा केवढी आहे ती लय मोठी आहे. आता वर वळताना नाकेनं येणार. आता माळ बांधताव नंतर उभी करताव. टाळ एकाच बांधायचो होतो आम्ही. एकाच बांधला माळ एक खाली लोंबत तरी राहिलो असतो. जेवण बिवण करूच नाही. अशा प्रकारे ही मोठी अशी घोडी उभी झाली हा. चला आता मी चाललोय पुढे. आता ह्यांची पण इकडे घोडी उभी झाली. वायरा होय होय राहू दे. वायरी हलतच. इकडे मी इलय खाली. तर बघा इकडे शिंद्यांची पण घोडी बऱ्यापैकी झाली. मुंबईवर नाही इले होत तर तयारी झाली. आता पूजा चालू होय ना. हा वरपर्यंत बघा मस्त विकायची. मुंबईवर नाही इकडे घोडी सजवला नाही. तर कधी इलास मग काय घोडीपाड्यासाठी मुंबईवरनं खास इले तर तुमका घोडीपाड्याच्या आणि मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला आता मी जातोय. धन्यवाद. हा हा आता इकडे मी इले विकीच्या घराकडे. तर विकी बघूया आता इकडे विकीन कशी घोडी सजवला ना तर जबरदस्तच नादच करायचो नाही. बघा इकडे रांगोळी वगैरे एकदम भारी काढला नाही हा. आणि आता इकडे घोडी पण मस्त सजवला नाही हा. डेकोरेशन तर एक जबरदस्तच हा. तर हे बघा घोडी मस्त की साडी वगैरे नेसून कशी दिसता बघा. चला आता मी जातोय पुढे. आता आमची घोडी अजून उभी करूची हा. आता इला इकडे बबलूच्या घराकडे. तर बबलूचा नवीन खळा वगैरे झाला. तर आता हे घोडी तुमका दाखवतोय. आणि हे हरिश्चंद्र भोड यांनी पण मस्त अशी घोडी उभी केला नाही. एकच नंबर दिसता बघा इकडे.
त्यांची पूजा वगैरे झाली. आणि आता बबलून पण काय बऱ्यापैकी उभी केला ना. आता पूजा पण बहुतेक झाली होय ना हो. पूजा करूची हा. बबलूची घोडी उभी झाली हा. आणि आता बघा इकडे पण बऱ्यापैकी घोडी उभी झाली आहेत. तर आता मी पुढे जायत नाही माका अजून आमची घोडी उभी करूची हा. त्यामुळे घराकडे जातोय. आमची पण बऱ्यापैकी तयारी झाली आहे आणि आता आम्ही पण उभी करता घोडी आहो. तर ही बघा आमची घोडी भरपूर लांब हा. एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर आमची पण आता घोडी उभी झाली आहे. भरपूर अशी मोठी आहे बघा. आपल्याकडे जायचं आपल्या बाहेर. आणि आता मी इकडे गेले बघा कबड्डी चॅम्पियन आजी. तर हिनं कबड्डीची रेड मारला आणि तिच्या घराकडे गेलोय. आणि इकडे घोडी पाडव तिनं बघूया कशी घोडी उभी केला ना. तर छोटी छोटी मस्तपैकी अशी घोडी उभी केला ना. तर आजी तुका घोडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हां हां. तर मस्त मस्त पॉवरफुल तोडून घेतलं होतं सर